कारण तुम्ही जर घोडे घेऊन आले तर आम्ही शेतकऱ्याचे आवाज आहे आमच्याकडे बैल सोडून घोडे घेऊन आले तर आम्ही शेतकऱ्याचे आवाज आहे आमच्याकडे बैल सोडून माजलगावमध्ये शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आमरण उपोषणाकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत आज तालुक्यातील शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली। जागर प्रतिष्ठानचे शिलेदार विशाल जाधव हे गेल्या 3 दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराज चौक माजलगाव येथे आमरण उपोषणाला बसले आहेत। मात्र 3 दिवस उलटूनही शासनाचा एकही वरिष्ठ प्रतिनिधी उपोषणस्थळी दाखल न झाल्याने शेतकरी नाराजी व्यक्त करण्यात आली। जागर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष किसन पाटील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील शेतकऱ्यांनी खामगाव पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करत शासनाचे लक्ष वेधले। या रास्ता रोकोमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती। दरम्यान महसूल विभागाच्या वतीने तलाठी सतीश पराये तसेच तहसील कार्यालयाचे काही प्रतिनिधी आंदोलनस्थळी दाखल झाले। अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले। या आंदोलनावेळी जागर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष किसन पाटील चव्हाण, शेती अभ्यासक बालासाहेब येवले, माजलगाव पंचायत समितीचे माजी उपसभापती डॉक्टर वसीम मनसबदार, पात्रूडगावचे सरपंच पती लतीफ मोमीन, उपसरपंच घनश्याम भूतला, ग्रामविकास अधिकारी भागवत भुजबळ, शेती अभ्यासक फजलू पटेल तसेच जागर प्रतिष्ठानचे शिलेदार आणि परिसरातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते। दरम्यान विशाल जाधव यांच्या आमरण उपोषणाची शासनाने तातडीने दखल घेऊन शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रकाश यादव यांनी। आंदोलन जरी शांततेच्या मार्गाने होणार असलं तर हा विषय माझा एकट्याचा नाही, तिथं उपोषण करणारा एकट्याचा नाही, बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याचा हा विषय आहे। त्याच्यामुळे शेतकरी काय भूमिका घेतील याची आम्ही ग्वाही देऊ शकत नाही। जर प्रशासनाने लवकरात लवकर ठाम भूमिका नाही घेतली तर आंदोलनाला हिंसक किंवा आक्रमक वळण येण्याची शक्यता नाकारता येत नाही। आणि मी जाहीरपणाने सांगतो की या गोष्टीला सर्वस्वी प्रशासन जबाबदार आहे। कारण 3 दिवस झाले साहेब संविधानात्मक पद्धतीने आंदोलन सुरू आहे। जर तालुका प्रशासनाला त्यांच्याकडे यायला वेळ नसेल, पाठपुरावा करायला वेळ नसेल तर ती दुर्दैवाची गोष्ट आहे। माजलगाव शहर पोलीस स्टेशनने जे तुम्ही 2 दिले ते रात्री काम कोणी आणि कोणता ड्रेस घेऊन हे मी सांगतो किती दुर्दैवाची गोष्ट आहे। माझं ठामपणाने या रस्ता रोकोच्या माध्यमातून सरकारला आव्हान आहे की शेतकरी नमस्कार, आपण बीडच्या माजलगाव तालुक्यात पात्रूड या गावामध्ये आहोत आणि या ठिकाणी आपण पाहू शकता राष्ट्रीय महामार्ग खामगाव पंढरपूर या हायवेवरती शेतकऱ्यांनी या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे। आज गेली 3 दिवस झालं पात्रूड या गावातील शेतकरी पुत्र तथा जागर प्रतिष्ठानचे शिलेदार विशाल भैया जाधव यांनी जे गेली 3 दिवस झालं आमरण उपोषणाचा इशारा या ठिकाणी शासनाला देऊन शासनाला जाग आलेली नसून विशाल भैया जाधव यांनी या ठिकाणी 3 दिवस झाला आमरण उपोषण चालू केलेलं आहे आणि या आमरण उपोषणाला शासनाचा कुठलाही प्रतिनिधी आज गेली 3 दिवस झालं या ठिकाणी पोहोचलेला नाही। या विशाल भैया या शेतकरी पुत्राच्या समर्थनात या ठिकाणी शेतकऱ्यांनी मोठं आंदोलन पुकारलेलं होतं। आज गेली अर्धा तास झालं शेतकऱ्यांनी या ठिकाणी रस्ता रोको करून खामगाव पंढरपूर हा महामार्ग अडवलेला होता आणि शासनाला कुठेतरी जाग यावं या उद्देशानं या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केलेलं होतं। आपल्यासोबत या ठिकाणी पाहू शकता चारो बाजूला शेतकरी उभा आहेत। आपल्यासोबत एक शेतकरी आहेत बालासाहेब येवले, आपण यांच्याशी या संदर्भात काही विचारणा करणार आहोत। तर सर, स्वागत आहे तुमचं लोकप्रकाश मराठीमध्ये। आज जो तुम्ही या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केलेलं होतं याचा नक्की काय उद्देश आणि काय सांगू शकता याबद्दल? नमस्कार। मागील 4 दिवसापासून म्हणजे स्वातंत्र्य दिनापासून आपल्या पातूरचे भूमिपुत्र आणि जागर प्रतिष्ठानचे शिलेदार विशाल भैया जाधव हे माजलगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आमरण उपोषण करत आहेत। पण आज 4था दिवस आहे, त्यांच्या उपोषणाची शासन प्रशासनाने दखल घेतली नाही। त्याच्या पाठिंब्यासाठी या ठिकाणी आम्हाला रास्ता रोको आंदोलन करावं लागलं। बरं, या रास्ता रोको आंदोलनामध्ये तुमच्या प्रमुख मागण्या नेमक्या काय होत्या आणि काय आहेत? उपोषणकर्ते विशाल भैया जाधव व सर्व शेतकरी बांधवांच्या आंदोलनकर्त्याच्या या मागण्या आहेत की
खरीप 2025 मध्ये मुख्यमंत्र्यांनी जो प्रति हेक्टर 17,500 रुपये पीक विमा देऊ म्हणून असा शब्द दिला होता, तो शब्द त्यांनी पाळावा. तसेच 1 रुपयात पीक विमा आणि सर्व ट्रिगर पूर्ववत चालू करावे ही आमची प्रमुख मागणी आहे. बर, या ठिकाणी तुम्ही जे आंदोलन करत आहात, जो विशाल जाधव आजो माजलगाव मध्ये गेले 3 दिवस झालं आंदोलन करत आहे, याच्यासाठी म्हणजे शासनाचा कुठलाच प्रतिनिधी तुमच्यापर्यंत अद्याप पोहोचला नाही का? शासनाचे प्रतिनिधी आमच्यापर्यंत आले नाही, पण आपल्या स्थानिक प्रशासनातील काही अधिकारी आले, ते येऊन भेटले. त्यांनी सांगितलं हा विषय आमच्या स्तरावरचा नाही, शासन स्तरावरील आहे. त्यामुळे आमची अशी मागणी आहे, शासनाचा प्रतिनिधी या ठिकाणी यावा, त्यांनी भेट द्यावी आणि त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन द्यावं की बीड जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना आम्ही तात्काळ 17,500 रुपये देऊ, 1 रुपयात पीक विमा चालू करू आणि सगळे ट्रिगर पूर्ववत चालू करू, ही अशी आमची मागणी आहे. बरं, या ठिकाणी आता लोकप्रकाश मराठी या माध्यमातून तुम्ही शासनाला काय सांगू इच्छिता? काय संदेश असेल तुमचा शासनासाठी? माझी आपल्या महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना विनंती आहे की आपण मागील वर्षी बीड जिल्ह्यातील संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शब्द दिला होता की अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे, त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 17,500 रुपये पीक विमा देऊ असा शब्द दिला होता. तो शब्द आपण पाळावा आणि बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तात्काळ त्यांच्या खात्यावर 17,500 रुपये पीक विमा जमा करावा. तसेच 1 रुपयात पीक विमा योजना चालू करावी व सर्व ट्रिगर पूर्ववत चालू करावे. कारण अल्निनोमुळे पावसाचे अत्यल्प प्रमाण आहे, पिके सुकत आहे, दुष्काळ सदृश परिस्थिती आहे, शेतकरी अडचणीत सापडलेला आहे. या अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आपण या पीक विम्याच्या माध्यमातून दिलासा द्यावा, ही माझी बीड जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्याच्या वतीने महाराष्ट्राच्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे. धन्यवाद. या ठिकाणी बाळासाहेब येवले यांनी या शेतकऱ्यांनी संतप्त अशी प्रतिक्रिया शासनाच्या विरोधात या ठिकाणी व्यक्त केलेली आहे आणि यांचं असं म्हणणं आहे की जर शासनाने संपूर्ण तुम्ही जो शब्द दिलेले आहेत ते जर पूर्ववत नाही केले तर येणाऱ्या काळामध्ये याच्यापेक्षाही मोठं आम्ही आंदोलन उभा करण्यास भिणार नाहीत. लोकप्रकाश मराठीसाठी मी प्रकाश यादव, बीड, माजलगाव.